मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। शाही ईदगाहच्या सर्वेक्षण स्थगितीवरती सुनावणी अपेक्षित। पंतप्रधान मोदी आज सकाळी 11 वाजता परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमातून देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। दिल्लीतील भारत मंडपममध्ये कार्यक्रमाचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 फेब्रुवारीला यवतमाळच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता। पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याबाबत आज जिल्हा प्रशासनानं तातडीची बैठक बोलावली। यवतमाळच्या किनी इथं पंतप्रधान मोदींची सभा होणार असल्याची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार। सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे लक्ष। आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणाची राहुल नार्वेकरांवर नवीन जबाबदारी। ज्या 10व्या परिशिष्टाचा नार्वेकरांनी वारंवार आधार घेतला त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती। इंडिया आघाडीचं भवितव्य काँग्रेसच्या ताठरपणामुळेच धोक्यात आलं असून इंडिया आघाडीची वाटचाल जवळपास संपुष्टात आलेली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलं। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले। कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी शेतकऱ्यांची मागणी। मराठा आरक्षण कायद्यामार्फत पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर विजयी सभा घेणार। सरकारनं 15 दिवसात हरकती मागवल्यात। ज्याची नोंद मिळाली आहे त्याच्या सोयऱ्यांना फायदा होणार। रायगडकडे रवाना होण्यापूर्वी जरांगेंचं वक्तव्य। 3 फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मेळावा तो ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार। छगन भुजबळ यांची घोषणा। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण। पालिकेकडून 6 दिवसात 28,07,518 घरांचं सर्वेक्षण। मराठवाड्यातील महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। मराठवाड्यातील 8 जागांपैकी ठाकरे गटाला 4, काँग्रेसला 3 तर शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा विचार। हिंगोलीच्या जागेवर तिन्ही पक्षांकडून दावा। पुढच्या बैठकीत निर्णय होणार। अजित पवारांनी गंगावेस तालमीला भेट देऊन तालमीचा आढावा घेतला। यावेळी क्रीडा अधिकारी घरी असल्यानं अनुपस्थित अधिकाऱ्यांना फोन करून अजित पवारांनी सुनावलं। आजवर एकाच टर्ममध्ये 2 वेगवेगळ्या पक्षांबरोबर 2दा युती करण्याचा विक्रम कुणीही केला नव्हता। तो नितीश कुमार यांनी करून दाखवला। शरद पवार यांची नितीश कुमार यांच्यावर टीका। अयोध्येमध्ये श्रीराम, बिहारमध्ये पलटूराम। नितीश कुमारांनी पलटी का मारली हा संशोधनाचा विषय। सामनातून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज डॉक्टरकीची पदवी स्वीकारणार। शिर्डीतील राहुरी कृषी विद्यापीठ पदवीदान समारंभ सोहळ्यामध्ये महसूल मंत्री विखे यांना डॉक्टरेट दिली जाणार। ललित पाटील प्रकरणामध्ये ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा। ठाकूर यांच्या अटकेची परवानगी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मागण्यात आली। मात्र मंत्री मुश्रीफ यांनी त्यावर निर्णय न घेता फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली। ठाणे जिल्ह्याच्या शहापूरमधील वशिंद इथे भिवंडी लोकसभा क्षेत्राचा भव्य निर्धार मेळावा। जिजाऊ संघटनेकडून निर्धार मेळाव्याचं आयोजन। उद्धव ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण यांच्या अटकेविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी। कोविड काळातील कथित खिचडी वाटप आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं सूरज चव्हाण यांना अटक केली आहे। सना खान प्रकरणामध्ये आरोपी अमित साहू हा ब्लॅकमेलिंगचं रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर। या प्रकरणामध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याचीही शक्यता। भिवंडीतील काही भागांचा पाणीपुरवठा आज बंद राहणार। तसंच पुढचे 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार। राज्यामध्ये बुधवारपासून पुन्हा थंडी वाढण्याचा अंदाज। गेल्या काही दिवसात 10 अंश सेल्सिअसच्या खाली आलेला पारा पुन्हा वर जाणार। एसटीचं वाहनतळाचं काँक्रिटीकरण करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। पहिल्या टप्प्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बसस्थानकांचं काँक्रिटीकरण केलं जाणार। एसटी महामंडळानं निविदा मागवल्या। यासाठी 18 कोटीहून अधिकचा खर्च केला जाणार। शिवडी न्हावाशेवा सागरी सेतूवरून दररोज तब्बल 30,000 वाहनांची ये-जा। गेल्या 10 दिवसात 61 लाखांचा टोलही जमा। कोस्टल रोड प्रकल्पाचे 84% काम पूर्ण। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोस्टल रोडवर 24 सीसीटीव्ही कॅमेरे, 30 व्हिडिओ इन्सिडेंट डिटेक्शन सिस्टीमही बसवणार। मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावरती जांभूळवाडी पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू। त्यामुळे बाह्यवळण मार्गावरील जांभूळवाडी पूल परिसरामध्ये मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतुकीस 10 फेब्रुवारीपर्यंत बंद।
वर्ध्यातील कारंजामध्ये पहाटेच्या सुमारास 4 दुकानांना आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, 10 ते 20 लाखांचं नुकसान. अहमदनगर इथे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल इथं कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. या अपघातामध्ये आई-वडिलांसह 2 भावंडांचा मृत्यू. अपघातानंतर कंटेनर चालक फरार. नागपूरमध्ये फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई. शहरामध्ये 2586 वाहनांना चलान तर 50 बुलेट आणि रेस बाईकसह 103 वाहनं जप्त. जंगल सफारी दरम्यान समोर वाघीण आल्यानंतर चालकानं पर्यटक बसवलेली जिप्सी उलटली. नागपूर जिल्ह्यातील उमरेड पवनी करांडला वन्यजीव अभयारण्यातली घटना. जिप्सीचा चालक आणि गाईड जखमी. सुदैवानं वाघिणीनं पर्यटकांवर हल्ला केला नाही. परभणीमध्ये जिंतूर तहसीलदारांच्या गाडीनं पेट घेतला. तहसील कार्यालयातील घटना. सुदैवानं जीवितहानी नाही. बुलढाण्यामध्ये बनावट चलनी नोटांसह 14,56,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चौघांना अटक. 4ही जण खामगाव येथील रहिवासी असल्याचं समोर आलं. धुळे जिल्हा प्रशासनाकडून शहरातील पांझरा नदी पात्राची स्वच्छता. या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. सांगलीमध्ये कैलासवासी श्रीधर शिवराम खांडेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संगीत साधना कार्यक्रम संपन्न. उज्जैनच्या संस्कृती वाहने आणि प्रकृती वाहने यांच्या सतार आणि संतूरची अनोखी जुगलबंदी रंगली. संकष्टी चतुर्थीनिमित्त नागपूरच्या टेकडी गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिरामध्ये सकाळपासून भक्तांची गर्दी. 16 वर्षाच्या मुलीनं 32 वर्षांच्या पुरुषाला कुस्तीमध्ये चितपट केलं. हिंगोलीच्या रुपाली शिंदेची कुस्ती स्पर्धेमध्ये बाजी. अवघ्या 10 मिनिटात कुस्तीचा डाव जिंकला. ट्रॅप शूटरमध्ये चॅम्पियन असलेल्या हवालदार प्रीती रजक बनल्या लष्करातील पहिल्या महिला सुभेदार. असंच चालू राहिलं तर इंडिया आघाडीमध्ये फक्त काँग्रेस आणि उद्धव ठाकरे राहतील. नितीश कुमार राजीनामा प्रकरणी आमदार मनीषा कायंदेंचं वक्तव्य. आम आदमी पक्ष हरियाणा विधानसभेच्या सगळ्या 90 जागा स्वबळावर लढवणार. लोकसभेची निवडणूक इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून लढवेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. हरियाणात लोकसभेच्या 10 जागा. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रेचा आज 16वा दिवस. यात्रा आज बंगालहून किशनगंज मार्गे बिहारमध्ये दाखल होणार. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नव्या कॅबिनेटची आज पहिली बैठक. उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हांसमवेत 8 मंत्री उपस्थित राहणार. मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप लवकर होणार. दिल्लीतील विजय चौकात आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये बीटिंग द रिट्रीट सोहळा. पहिल्यांदाच शंखनादानं कार्यक्रमाची सुरुवात. गुजरातच्या कच्छमध्ये भूकंपाचा धक्का. 4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.